मुळा पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा। मुळा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांच्या निविदांबाबत अधीक्षक अभियंता व त्याखालील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून या विरोधात शासकीय कंत्राटदार आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। विकास कामांसाठी आलेल्या निविदांपैकी मर्जीतील ठेकेदारांच्याच निविदा मंजूर करत इतर निविदा अपात्र ठरवण्याचा धडाकाच अधिकाऱ्यांनी लावल्याने त्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात इतर कंत्राटदार आक्रमक झाले आहेत। या कारभारात त्वरित बदल करून निविदांची पारदर्शकपणे पुनर्तपासणी न झाल्यास 15 जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा कंत्राटदारांच्या शिष्टमंडळाने दिला आहे। याबाबत बिल्डर्स असोसिएशनचे माजी सचिव उदय मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटदार दत्तात्रय दराडे व शिष्टमंडळाने मुळा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता ओमकार भंडारी व उपकार्यकारी अभियंता धनश्री शिंदे यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे। यावेळी अक्षय कराड, निलेश रोकडे, आदिनाथ घुले व नारायण वनवे आदींसह कंत्राटदार उपस्थित होते। यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मुळा पाटबंधारे विभागाच्या वतीने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या निविदांप्रमाणे पात्र शासकीय कंत्राटदार सर्व अटी शर्तींची पूर्तता सर्व कागदपत्रांसह मुदतीत निविदा सादर करत आहेत। मात्र संबंधित अधिकारी मर्जीतील कंत्राटदारांच्याच निविदा मंजूर करून इतर निविदांची पडताळणी न करताच त्या अपात्र ठरवत आहे। त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेबाबत गंभीर शंका निर्माण झाली असून निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, नियमबाह्य कार्य तसेच मोठ्या आर्थिक अनियमिततेचा संशय निर्माण झाला आहे। या प्रकारामुळे अव्वाच्या सव्वा दराने निविदा मंजूर झाल्याने शासनावर मोठा आर्थिक बोजा पडून नुकसान होण्याची शक्यता आहे। अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे कंत्राटदारांवर अन्याय होत आहे। त्यामुळे सदर निविदेमधील सर्व निविदाधारकांनी सादर केलेल्या निविदांची व कागदपत्रांची निष्पक्ष पारदर्शकपणे पुनर्तपासणी करावी, अन्यथा 15 जुलैला अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। आज मी दराडे, दत्तात्रय भगवान दराडे, आम्ही एप्रिल महिन्यामध्ये एक शेवगावचे पुनर्वसनचे टेंडर झाले होते 4 कोटीचे। त्या संदर्भात आज निवेदन दिले। ते आज रोजी ओपन झाले, टेक्निकल ओपन झाले। त्यामध्ये 9 एजन्सी आलेल्या होत्या। या 9 एजन्सी पैकी 8 एजन्सी ह्या डिस्क्वालिफाय करण्यात आल्या व 1 एजन्सी क्वालिफाय करण्यात आली। हा काहीतरी अधिकाऱ्यांचा हेतुपूर्वक केलेला निर्णय आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात आलं त्यामध्ये वैयक्तिक माझं मी सांगतो, त्यामध्ये माझं मेकॅनिकल पेवर हा आयटम मागवलेला नाही, आपलं सबमिट केलेला नाही, हा मुद्दा डिस्क्वालिफाय करण्यात आलं। तो मी पेजिंग नंबर वाईज 198-212 नंबरला पेज नंबरला मी अपलोड केलेला आहे। याचा पुरावा मी डिपार्टमेंटला परत लेखी स्वरूपात दिलेला आहे। आणि हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीने टेंडरची प्रोसिजर केली जाते। हे कुठंतरी यांचा वैयक्तिक काहीतरी आर्थिक याच्यात हेतू असतो, या पद्धतीने केलं जातं। यात जर आम्हाला जर आमचा अन्याय झालेला आहे, यात जर आम्हाला जर न्याय जर मिळाला नाही तर मी वैयक्तिक दत्तात्रय भगवान दराडे मी 15 जुलै 2026 पासून या ऑफिसच्या समोर उपोषणाला अमर उपोषणाला बसणार आहे। यात जर मला काही झालं तर ते सर्वस्व डिपार्टमेंट याची जबाबदारी राहील। आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळी मुळामध्ये पुनर्वसनचे जे काम टेंडर होतं 4 कोटीचं, त्या टेंडर सर्व ठेकेदारांनी भरलं होतं। बरेचसे कॉन्ट्रॅक्टर इथं आज उपस्थित आहेत। त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये 9 कॉन्ट्रॅक्टर एजन्सी आले होत्या, त्याच्यापैकी 8 एजन्सी डिस्क्वालिफाय केले होते आणि हेतुपुरस्कर ते ठरवून 8 एजन्सी डिस्क्वालिफाय केले। प्रत्येकाचा 1-1, 2-2 कागद डॉक्युमेंट जे आहेत ऑलरेडी सबमिट केलेले त्यांनी ते नाहीत असं करून त्यांनी डिस्क्वालिफाय केले आणि एका ठराविक एजन्सीला हे काम द्यायचंय त्यांना, याच्या मागचा घाट दिसतोय आणि याच्यामुळे शासनाची खूप मोठी फसवणूक होणार आहे। जादा दराने निविदा ओपन केली जाईल व शासनाचंही त्यात नुकसान आहे व हे बाकीचे जे ठेकेदार मंडळी यांच्यावर पण अन्याय आहे। तर या संदर्भामध्ये आम्ही आज सगळे अध्यक्ष
कार्यकारी अभियंत्यांना बोललो असताना त्यांनी सांगितलं की त्याची कमिटी वेगळी आहे, टेक्निकल कमिटी वेगळी आहे, त्यांनी काय केलं त्यांनाच माहिती आहे, असं तशी अशी उत्तरं आम्हाला मिळालेली आहेत. आणि मला एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून जाणवत आहे की ते काय कोणाला कोऑपरेट करणार नाही. त्यामुळे आमच्यातले काही ठेकेदार खूप चिडलेले आहेत. त्याच्यामध्ये दराडे यांनी ठरवलेले आहे की जर आपला निर्णय योग्य पद्धतीने न्याय मिळाला नाही तर 15 तारखेला ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. आणि त्यांना ते जेव्हा उपोषण करणार आहेत तर त्यांना सर्व ठेकेदारांचा किंवा आमच्या जिल्ह्यातील सर्व, मी एक संघटनेत काम केलेला सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे, आमच्या सर्व संघटनेचा पण त्यांना सहकार्य राहील. तर इथून पुढे भविष्यामध्ये हे ठेकेदार अन्याय होणार नाही यासाठी आम्ही एकत्र मिळून लढा देऊ. त्याबद्दल सर्व, बाकी दुसरं काही म्हणणं नाही माझं, पण सर्व मीडिया आणि सोशल मीडिया यांनी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती.